सुरुवात होती 12 नंतर होती. 12 झाली होती आपला असे महाभाग भेटते ना, म्हणजे जे स्वतःला करिअर गाईड म्हणून समजते, म्हणजे ती स्वतःला क्रिकेटच समजते असं. आता मला पण माझ्या लाईफ मध्ये भेटला होता करिअर गाईड करणारा. तो मला वाटला म्हणे तू असं काहीतरी करणार, म्हणजे काहीतरी विचित्र कर. मी काय विचार काय विचित्र करायचं. मग तो काय म्हटला हे बघ पहिल्यांदा म्हणजे ना असं एक तर किती सेना इंजिनियर होती, परत सुशांत सिंग राजपूत तो पण इंजिनियर होता, आणि मार्क झुकरबर्ग तो पण इंजिनियर होता. म्हणे तू पण इंजिनियर व्हा, तू पण करोडपती होशील. मग मी त्याला म्हटलं असं आहे का म्हणलं, तू पण इंजिनियर आहे म्हणलं, मग तुम्ही भेटतो का गाव मला. तो दुसरं असं म्हणजे कसं आहे की मला माझ्या लाईफ मध्ये ना सगळ्यात जास्त इन्स्पायर केलं म्हणजे ते 2 व्यक्तींनी. एक म्हणजे संदीप महेश्वरी आणि दुसरा म्हणजे आमिर खान. आमिर खानची मूवी बघितली इतकं इन्स्पायर झालं मी, फक्त थपथप हिंदुस्थान सोडून. त्याचे 3DS मूवी बघितलं मी 3DS. त्याच्यामध्ये 3 गोष्टी अशा पटल्या मला. पहिली गोष्ट म्हणजे की आपली किती जरी फाटली फक्त छातीवर असा हात ठेवायचा, ऑल इज वेल ऑल इज वेल ऑल इज वेल, आपलं सगळं टेन्शन निघून जातं. दुसरी गोष्ट अशी म्हणजे व्हॅक्युम क्लिनरचा योग्य वापर कसा करायचा, म्हणजे डॉक्टर लोक कशाला घाशीत बसलेले हा ना, म्हणजे डायरेक्ट ना त्यांनी व्हॅक्युम क्लिनरचाच वापर करायचा. मला पण ठरलं म्हणजे इंजिनिअरिंग सोडून व्हॅक्युम क्लिनरचाच वापर करतो मी आता. तिसरी गोष्ट म्हणजे अशी आहे की आपल्या बापासमोर जाऊन आत्महत्येची धमकी दिली की आपलं सगळं करिअर डिमांड होतं. बापासमोर फक्त जायचं, आत्महत्येची धमकी द्यायची आणि लगेच आपला बाबा ऐकतो. मी पण गेलो माझ्या बापासमोर, पप्पा नाही पप्पा काय ना हे बघा तुम्ही माझं ऐकलं नाही ना, मी डायरेक्ट आत्महत्या करीन, मला माझं फिक्स आहे, मला ऍक्टिंग करायची. त्या दिवशी मला माझ्या बापाच्या चेहऱ्यावर इतका आनंद दिसला, इतका माझा बाप काय काहीच केलं नाही, माझ्या बापाने काहीच केलं नाही. मी म्हणलं मला सुरुवातीला वाटलं का बापा लय रागाला असेल लय रागाला असेल. मी पप्पा ना पप्पा ऑल इज वेल ऑल इज वेल ऑल इज वेल ऑल इज वेल ऑल इज वेल. मग पप्पा आले बाळा इकडे रे. मी लावा पप्पा आलो. पप्पाने काय नाही केलं, फक्त असा हात आहे ना असं 360 डिग्रीला फिरवला आणि ही लाट अशी माझ्या पोस्टरवर ठेवली. म्हणाली भार घेऊ तू माझा नाही मी तुझा बाप. आणि ना या आत्महत्या धमक्या मला देऊ रे, तुला आत्महत्या करायची ना हे दोरी माझं आत्महत्या करते. आणि तुम्ही जर मिडल क्लासचे पोरं मिडल क्लास घरांचे पोरं असताना तुम्हाला त्याला काय मायकाला भेटेल, तो म्हणजे ह्याच्यासाठी आम्ही पैदा केलं तुला, ह्याच्यासाठी. दुसरं म्हणजे माझा बापाला असं म्हणला आम्हाला माहिती होतं म्हणे भाऊ हा किडा असंच निघणार आहे, त्याच्यामुळे म्हणे आम्ही अजून मेहनत करू. आणि खरंच रे मेहनत ते ना मेहनत फळाला आली. आता मला माझा लहान भाऊ आहे, आता तो सुद्धा माझ्या वाकडे नजरी बघतोय. आणि तसं म्हणजे बघा इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असलं तर 2 गोष्टींनी ऍडमिशन होतं. पहिलं म्हणजे एक म्हणजे प्लेसमेंट, ते फक्त 10% लोक ऍडमिशन घेत त्याला, आणि एक म्हणजे हिरवळ 90% लोक. आता मी कम्प्युटरचं आहे मला माहिती, मी दुसऱ्या ब्रांचला मला मॅकॅनिकल लागलं पण मी कम्प्युटरला घेतलं तर मी ऐकत होते कम्प्युटरची हिरवळ सगळं झाली. आणि तिसरं म्हणजे बघा तुम्ही इंजिनिअरिंग लाईफ मध्ये आहे, घरच्यांची सगळ्यांना फोन येते, काय विचारणार घरचे की बाळा जेवण केलंस का, बाळा कपडे धुतलेस का, बाळा वेळेवर व्यायाम करत जा, लवकर उठत जा, सगळे फोन येणार तुम्हाला, सगळे विचारणार. पण माझ्या घरचे वेगळे, माझ्या घरचे माहिती का सेकंड इयर पासून मला जास्त फोन यायला लागले. माझ्या घरचे काय विचारते माहिती का बाळा मागच्या सेमची निघले का. नाही मी पण त्यांना मी पण सांगत असतो हा बाप्पा मागच्या सेमची निघले आता पुढचे बाकी. तिसरा पॉईंट असा म्हणजे इंजिनिअरिंगच्या इतिहासातला सगळ्यात काळा दिवस. तुम्ही त्या दिवशी ना अंडरग्राऊंड होऊन जा, वाटलं तर पृथ्वी तलावरून गायब होऊन जा, तो म्हणजे वाढदिवस. तुम्हाला सांगतो सकाळी सकाळी ना एवढं स्टेटस पडते माहिती का, मस्त वाटतं बर्थडे आहे भावाचा, जेव्हा बघते काय ते आमदार झालं ते वाटतं असा स्टेटस पडते ना पोर एकदम खुश असतो, त्याला असं वाटतं आपले फॅन फॉलोइंग लोक आहे. पण बाळा ही ना भूकंप व्हायच्या आधीची एक हे असते, भूकंप व्हायच्या आधीची येते ना शांतता असते, शांतता. थँक्स काय नाही बघा ते पोर आहे तुम्हाला त्या रात्रीचे 12 वाजता ना असं कुत्र्याने बडवणार असते ना ते तुम्हाला माहितीच नसतं, तुमचा बैल पोळाच होणार असते. आणि तिसरं म्हणजे का चौथं
काम भेटलं तर नाही का, म्हणजे इंजिनिअरिंगच्या खापल्या करण्याचं काम करते तिथे म्हणे. मी असं ऐकलं इंजिनियर सिंगल असते म्हणे. मला फोन केला इंजिनियर सिंगल होते. इंजिनियरला मग किती त्रास होती रे. प्रॉब्लेम असा आहे इंजिनिअरिंगच्या पोरी आणि इंडियन पॉलिटिक्स सेम आहे. इंजिनिअरिंगच्या पोरी आणि इंडियनचे नेते ते सेम आहे. त्याला काही जर खायला भेटते ना तोपर्यंत ती कोणाला भाव देते. आणि मी आता केलेलं सर्वनुसार मला असं माहिती इंजिनिअरिंगची पोरी त्याच लोकांना पडत्या त्यांच्याकडे टू व्हीलर आहे. कारण त्याला माहित असतो म्हणजे ते अवसरी 10 रुपये आणि अवसरी पण 10 रुपये. आणि ना सिस्टम त्याला असं पहिला असतो की चला माझ्यासोबत थिएटरला चल, चला माझ्यासोबत शॉपिंगला चल, चला माझ्यासोबत पिक्चरला चल. हा मग त्यालाच करतो पहिला आणि मान होतं म्हणजे असे राहतात. त्याच्यामुळे सिंगल आहे. आता माझी पण क्रश होती बरं का. पण काय होतं मी पहिला तिला व्हॉट्सअपवर मेसेज केला, तिने तिला ब्लॉक केलं. मी तिला हाईकवर मेसेज केला, तिने तिला ब्लॉक केलं. मी तिला टेक्स्ट मेसेज केला, तिने तिला ब्लॉक केलं. मग मला कळलं बाळा तू चुत्या होता, चुत्या आहे, चुत्या राहणारच. तेव्हा मला आम्ही डाल वाढवले म्हणजे मी सब झालं सब. तेव्हा मला आम्ही डाल वाटलं लडकी ट्रेन आणि बस आणि चक्कर केस पडायची. आणि लास्ट म्हणजे असं की मग आता इंजिनिअरिंग झालं ना आपलं लास्ट लोक भेटते काय की अरे तू 4 वर्ष इंजिनिअर झाली ना आता पुढे काय करणार. मला पण भेटलं ते की म्हणे इंजिनिअरिंग म्हणणार तुझी आता पुढे काय करणार. ते माझ्या मुलीचं कसं माझ्या मुलीचं झाली प्लेसमेंट झाली म्हणे किती 8 लाख बँक पडते म्हणे. तुझं काय म्हणे तुझं लग्नच होणार नाही. मी बा तुला काय शिकू तुझ्या बहिणीवर मीच नाही मागतो माझीच ऐकली म्हणजे. थँक्यू.